हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. सकळ धर्मांमध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म, हेची जाणीचे मुख्य वर्म साधू लक्षणाचे. दासबोध सिद्ध लक्षण. एका बाजूला साधकाची अवस्था आहे की जो तत्वस्वरूपाचा अनुभव घेऊ पाहतो आणि जे काही समजलंय ते स्थिर करत जायला पाहिजे. ही पण समज विकसित होत जाते. पुढच्या अवस्था गाठू, अजून काहीतरी हे प्राप्त होऊ देत, ते प्राप्त होऊ देत, अशा प्रकारच्या इच्छा. आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष प्रक्रिया करत असताना प्रक्रियेलाच प्राधान्य. तिथे सगळ्या तुमच्या आस्था वगैरे कामाला येत नाहीत. हे पण करता करताच कळतं की हे तिथे सगळ्या गोष्टी धरून ठेवून चालत नाही, सगळंच सोडायला लागतं. अशा प्रकारची समज निर्माण होताना हळूहळू एक एक पाऊल स्थिर करत पुढची मार्गक्रमण असं करता करता आपल्या मूळ स्वरूपाचं ज्ञान झालं. आता काही संदेह नाही. म्हणून संदेहरहित साधन ह्याची सिद्धांचे लक्षण. आता साधना सुटली नाही, साधना आवड म्हणून चालूच आहे. पण आता संदेह नाही. कशाबद्दल? प्रक्रियेबद्दल तर नाहीच, तो केव्हाच गेला होता. आपल्या स्वरूपाबद्दल पण आता संदेह नाही. आता साधन चाललेलं आहे एका बाजूला. पण म्हणून सिद्धांचं लक्षण सांगताना बाह्य साधकाचे परी स्वरूपाकार अंतरी, हे सिद्ध लक्षण चतुरी जाणीचे. चतुर माणूस सिद्ध. चातुर्य याचा अर्थ की कुठेही आता तो फसू शकत नाही. म्हणून सिद्ध अवस्थेबद्दलच्या कल्पना की आता आम्ही सिद्धच आहोत, तत्व नित्यच आहे, मग आम्हाला ते कळलं विचारांनी, आता करायची काय आवश्यकता आहे, आम्ही झालोच, अशा प्रकारे भाबड्या भावात तो राहत. म्हणून साधकाच्या पक्षी सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की बाहेर कोणाला तुम्ही काय प्रिटेंड करताय हा सगळा किरकोळ भाग आहे. आत स्वतःला फसवू नका. झालेलं नाही आहे तर नाहीच असं म्हण. आणि सिद्ध लक्षणं ही जी बघता बघता खूप अपील होतात त्यांच्याकडे नुसतं पाहताना, ती आपल्या अंगात जोपर्यंत पूर्णतः मुरत नाहीत तोपर्यंत ते झालं नाहीच असं समजायला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांनी तो खूप छान अभंग आहे की ते चालत असताना पक्षी बसलेले होते आणि पक्षी महाराज जसे चालत चालत जवळ गेले तसं पक्षी स्वाभाविकरीतीने उडून जातात, तसे ते उडून गेले. त्याच्यावर महाराज म्हटले, अरे या पक्ष्यांना माझ्यापासून भय वाटावं याचा अर्थ माझ्यामध्ये अजून पूर्णतः निर्वैर वृत्ती बांधलेली नाही आहे असं वाटणं. किती अलर्ट असायला पाहिजे साधकाने हे सांगणे. म्हणून बाह्य साधकाचे परी कुठलेही लोकविलक्षण व्यवहार नाही आणि स्वरूपाकार अंतरी, हे सिद्ध लक्षण चतुरी जाणीचे. सिद्ध म्हणजे काय? समर्थांनी या समासाच्या सुरुवातीला ते म्हटलं की तत्वस्वरूप हे एकमेव सिद्ध गोष्ट आहे, दुसरी काही सिद्ध गोष्ट नाही. पण ज्यांनी ते अनुभवलंय ते कसे असतात ह्याचं खूण कुठेतरी सांगायला पाहिजे की कोणामध्ये तुम्ही पूर्णत्व ते शोधाल तर काहीतरी बाह्य लक्षणं पाहिजेत. म्हणून ती सांगणं भाग आहे. म्हणून एक जी आंतरिक पातळीवरची लक्षणं जी सहज सिद्धांच्या संतांच्या वागणुकीतून प्रकट होतात त्याच्यातून कळू शकतं, हां हे असं असलं पाहिजे. आतून नक्की स्थिती काय आहे हे समजणं, जोपर्यंत आपण ती स्थिती अनुभवत नाही, क्षणभर अनुभवली की असं लक्षात येतं की अरे बापरे, हे तर 24 तास असे असतात
ज्याच्यामध्ये आम्ही 1 सेकंद पोचायला प्रयत्न करतोय. म्हणून रामकृष्ण परमहंस, त्यांचा भाचा हृदयराम, तो त्यांच्याबरोबर होता. खूप सेवा पण केली ज्यावेळेला सगळी ती साधना काळ चाललेला होता त्यावेळेला. आणि त्यालाही थोड्या कुठे काहीतरी अपेक्षा असतात, त्याप्रमाणे आपल्यालाही हे प्राप्त व्हावं, तोही थोडीफार साधना करत होता. आणि त्याला ती भावावस्था ईश्वराच्या कृपेने प्राप्त झाली. आणि ती प्राप्त झाल्यावर तो असा लोकविलक्षण वागायला लागला. लोकांनी हाकलून दिलं शेवटी. पण रामकृष्ण त्याच्यावर म्हटले की अरे, तुला कुठेतरी थोडा काहीतरी दर्शन झालं आणि तू असा वागायला लागलास. मला 24 तास दर्शनं होत असतात, तरी मी बघ कुठे काय. काही नाही, बाह्य साधकाचे परिस्वरूपाकारण तरी. म्हणून थोडं काहीतरी प्राप्त झालं तर त्यातून फुलून न जाणं अजून बरंच आहे. अशा प्रकारे स्वतःला भान ठेवणं, चालत राहणं, हे जे साधकाचं लक्षण आहे, हे सिद्ध उदाहरणादाखल करून दाखवत असतात. त्यांना आवश्यकता नाही, पण असं असलं पाहिजे. म्हणून बुद्धिभेद होऊ नये याची पूर्ण काळजी सिद्ध व्यक्ती घेत असतात. पण असं असलं तरी त्या पूर्णत्वाचं प्रतिबिंब वागण्यात पडतच असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या सगळ्या सिद्धांच्या वागण्यावर जे काही दृष्टांत दिलेत, पै वसंताचे रिगवणे, म्हणजे वसंत ऋतू आला कसं कळेल? ते कळेल झाडाचेनी साजेपणे. झाडं आता सजली म्हणजे वसंत आला. तसं आत ज्ञान झालं कसं कळेल? एकूण व्यवहार ज्याप्रमाणे सगळे चाललेले आहेत, शांतपणे, प्रेमाने, सगळा ॲक्सेप्टन्स सगळ्या गोष्टींचा, आणि कशासाठीही अपेक्षा ठेवून नाही, अशा रीतीने ते व्यवहार चाललेले आहेत. त्याच्या त्या सजलेपणाने कळतं की आत झालेलं आहे ह्याचं. म्हणजे समर्थांनी पण या सिद्धलक्षणांची सुरुवात करताना पहिलीच ओवी, अंतरी गेली अमृत बाह्य काय लखलखीत. त्यामुळे लखलखीतपणा सगळा ज्ञानपूर्णतो संतांकडे बघितल्यावर हे कळतं. ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक उदाहरणं दिलीत त्यावेळेला सलग. त्याच्यामध्ये 13व्या अध्यायात की भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. भूमी किती मृदू आहे हे कसं कळणार? सुपीक आहे कसं कळेल? कुंभाची लवलव सांगते. म्हणून काहीतरी बाह्य जी कर्म घडत आहेत त्याच्यावरून कळतं की नाना आचार गौरव सुकुलीनाचे. तसं कशा प्रकारे इंद्रिय वागत आहेत, त्यांच्यावरचा कंप्लीट कंट्रोल, आणि त्याच वेळेला कर्मामध्ये पूर्ण इन्व्हॉल्वमेंट पण आसक्तीरहित, असं बघून कळतं की अरे, ह्याला आतमध्ये प्राप्त आहे. म्हणून बाह्य तत्वविचार किती गोखला आणि काहीही मोठे मोठे विचार प्रतिपादन केले तरी आतमध्ये ती गोष्ट प्राप्त असणं ही स्वतंत्रच गोष्ट आहे. ज्यावेळेला हे सगळे ब्राह्म समाजाचे लोक खूप निराकार वगैरे सगळा तो दोषा लावत होते, वेगवेगळ्या उपासना पद्धती डेव्हलप केलेल्या होत्या त्यांच्या, रामकृष्णांना ज्या वेळेला त्यांनी पाहिलं हे, त्यावेळेला त्यांना असं लक्षात आलं की ह्या व्यक्तीला जे आत काही प्राप्त आहे. त्या एक बाई आलेल्या होत्या आणि रामकृष्ण त्यावेळेला खात होते काहीतरी. तर अरे बापरे, अशा प्रकारे त्यांचं खाणं बघून की जणू काही दुसऱ्या कोणाला तरी भरवत आहेत असं त्यांनी म्हटलं. जगदंबा मानेवर बसलेली आहे, मानगुटीवर बसलेली आहे माणसाच्या. मग ते त्यांचं शिकणं वगैरे बाकी म्हणजे काय किती किती शिकलंय, विद्वत्ता वगैरे सगळं बाजूलाच पडून जातं. म्हणून त्या व्यक्तीचं एकूण वावर आणि त्या व्यक्तीच्या आंतरिक स्थितीतून होणारे ते सद्भाव जीवगत, बाहेरी दिसती फाकत, आतले सद्भाव हे आता कसे स्फटिक गृहीचे डोलत दीपू जैसे. स्फटिकाच्या घरात दिवा लावलेला आहे आणि तो सगळीकडे प्रकाश आहे, आत प्रकाश आहे म्हणून सगळा तो बाह्य भागतोय. त्याच्यावरून थोडं थोडं कळतं की आत किती ज्ञानपूर्ण अवस्था आहे. म्हणून तिथे जायचं आहे. पण ही सगळी लक्षणं तत्वाची समजून घेत असताना अंतःकरण त्या तत्वाच्या अनुभूतीने आता उजळलेलं आहे. ते उजळलेलं अंतःकरण आता व्यवहारात ज्या वेळेला वावरतं त्यावेळेला दैवी गुण प्रकट होतात. अभयम सत्व संशुद्धी.
आणि ही सगळी लक्षणं समर्थांनी की त्या साधूला मुख्य काय असतं तर कुठल्याही प्रकारच्या कामना नसतात. गोंदवलेकर महाराज असं म्हणत असत की सगळ्या अवगुणांचं राणी कोण आहे तर देहबुद्धी ही राणी आहे. मी तर शरीरापुरती मर्यादित आहे आणि व्यक्तिमत्व माझ्या शरीर आणि मन यांच्या असणाऱ्या इच्छा पुरवणं एवढंच आयुष्याची इति कर्तव्यता आहे. असं जोपर्यंत एकदेशी असतं म्हणजे संकुचित असतं तोपर्यंत त्या सगळ्या गोष्टी पुरवून घेणं, स्वतःला सॅटिस्फाय करत राहणं एवढंच एक एम असतं. ज्यावेळेला तत्वस्वरूप होऊन जातं त्यावेळेला हे एकदिशीत्व आता नष्ट झालं म्हणजे काय आपलं स्वतःचं व्यापक तत्वस्वरूप कळलं. आता काही इच्छा राहिलेली नाही. पण त्याला एक मार्ग आहे म्हणून त्यांनी असं म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी काय करायला लागेल की बाह्य भरतैसे असावे, बाहेर कसंही असावं. कसंही म्हणजे कसंही असावं असं नव्हे, काही का तुमची परिस्थिती असेल त्याच्यामध्ये तुम्ही कशातूनही जात असाल परी अंतर स्वरूपी लागावे. अंतर मात्र स्वरूपावर निश्चळ ठेवण्याचा प्रयत्न करावा. आमचं तितकं लागत नाही, नका लागे ना, मार्ग कळलाय ना, मधून लागतं तेच घेऊन पुढे चालायचं. एकदम 24 तास स्वरूपच तिथे असं जर का आमच्या मुळात असतं तर आम्ही हे सगळं ऐकण्याची गरजच नव्हती. तशी नाही आहे. थोडीफार आम्हाला वाटते की स्वरूपावर राहावं, कधीतरी वाटते नाम घ्यावं, त्यावेळेला घ्यावं, त्यावेळेला टाळमटाळ करू नये, कधीतरी नंतर घेऊ, आत्ता जाऊ दे. हे सगळं स्वतःला एक्सक्यूज देणं कमी करत गेला पाहिजे. पण लक्षणे दिसती स्वभावे साधू अंगी. आणि असं करताना जी साधूंची लक्षणं आहे ती थोडी आम्हाला प्राप्त व्हायला लागतात. अगदी पूर्णत्वाने नसेनात, थोडंसं प्राप्त होतं. नको तिथे मन जात नाही किंवा गेलं तरी नंतर रिग्रेट लवकर होतो पूर्वीपेक्षा. पूर्वी जे आम्ही त्याच्यातच असं कुठे गेलो कळलं नाही आणि आता परत मागे येता येतं बूम, तसं नाही होत. आता लवकर हलतं, जाऊ नये असं वाटतं, आतून अलार्म वाटतं. हे सगळं काय आहे, मन शिकतंय आता, असं त्याचा अर्थ आहे. मना जेवढ्या अपेक्षा स्वतःकडून ठेवलेल्या आहेत तेवढं ते वेगाने होत का नसेल का, पण थोडं तरी आहे, ते धरून मात्र चालायला पाहिजे. त्यामुळे नुसती आम्ही सगळी ही सिद्ध लक्षणं त्यांच्या व्यवहारातून जे रिफ्लेक्ट होतात ती अभ्यास करायचा प्रयत्न केला तर तितकं ते जमणार नाही. असं समर्थांनी स्पष्ट सांगितलं की एरवी अभ्यासकरिता हाता न चढती सर्वता, की मी निर्भय होऊन जाईन, निष्काम होऊन जाईन. थोडा प्रयत्न करायला लागतो. अतिरिक्त सगळं जे खूप वाढवून ठेवलेलं आहे ते छाटायला लागतं, ही गोष्ट आहे. पण ते समूळ जायला पाहिजे असेल तर ते केवळ त्यांच्यावर आता प्रत्येक आता मनात काय काय इच्छा उठत आहेत त्याच्यावर लक्ष द्या. मग हे मी करणारच नाही, हे मी करणारच नाही, मला खूप गोड खावं असं वाटतं, नाही मी खाणारच नाही. अशा प्रकारे त्याला कंट्रोल करत राहणं हा काही मार्ग नव्हे. कारण ते सगळं करून साधायचं काय? ज्या गोष्टी आनंदाने व्हायला पाहिजेत त्याच्यामध्ये नको तितकं स्वतःला दरवेळेला फटके मारत राहणं, एका प्रकारच्या सतत इन्सिक्युअर किंवा कॉम्प्लेक्स माइंडसेट करून घेणं हे काही प्राप्तव्य नव्हे. कशातला आनंद स्वतः हरवून गेला, काही गोडच लागत नाही. आता मी नुकतं डायबिटीसचं डायग्नोसिस झालं असेल तर त्या माणसाला आता कसं आता ते आवडतं तर आहे, खाता तर येत नाही, अशा प्रकारे काही सिद्ध लक्षण. म्हणून एरवी अभ्यास करता हाता न चढती सर्वथा, स्वरूपी राहावे तत्वता स्वरूप हो. मार्ग काय? स्वरूपावर राहावं, मी या जाणीवेवर राहावं. मग काय करावं काय करू नये हे कळायला लागतं की कशाने आमची ही स्थिती हलते. सुरुवातीला ती हलते हे पण कळत नाही, पण नंतर कळायला लागतं की हे जर प्राप्त करायचं असेल तर मला स्वैर वागून चालणार नाही. आनंद सगळे हरवायचे नाही आहेत पण मर्यादित. म्हणून अभ्यासाचा मुकुटमणी, सगळ्यात टॉपची गोष्ट काय, अभ्यास कशाचा करायचा? वृत्ती राहावी निर्गुणी, म्हणजे स्ववर राहा. निर्गुण म्हणजे काय? तिन्ही गुणांच्या पलीकडे. गुण कुठे असतात? मनात असतात. सत्वरजतम. त्याच्या पलीकडे काय आहे? मी स्वतः आहे. त्याच्या पलीकडे जाणीव ही जी भाग आहे, स्वची जाणीव, ही गुणांच्या पलीकडची गोष्ट आहे. तिथे राहावी. संतसंगे निरूपणी स्थिती बाणे. संतांच्या संगतीत हे कळेल, त्यांच्या निरूपणातून कळेल
की काय केलं पाहिजे. ते काय करत आहेत मुख्यतः, की सगळे आमचे अवगुण त्यागायचा प्रयत्न करत राहणं, त्याच्यातच एवढा वेळ जाईल की मी करतो आणि मला आता हे साधलं, हा जो मुख्य अहंकार आहे त्याच्यावर तर सगळं उभारलेलं आहे प्रकार. म्हणून दोनच गोष्टी, अनेक गोष्टी समर्थांनी गुणांमध्ये सांगताना की स्वरूपी भरिता कल्पना तेथे कैची उरेल कामना. सगळं मन जर का स्वरूपाकार होऊन गेलं तर आता कामना उरेल कुठे. म्हणून या साधुजना कामची नाही. सगळ्याचं मूळ देहबुद्धी आणि देहबुद्धीतून निर्माण झालेल्या त्या देह आणि म्हणजे शरीर आणि मन यांच्याशी रिलेटेड असलेल्या सगळ्या कामना त्या पूर्ण होत आहेत की नाही होत आहेत ह्याच्यावर सगळे ते विकार पुढे पुढे एकमेकावर इमले चढवत जातात. म्हणून पहिला भाग आहे की काहीतरी प्राप्त व्हावं अशी इच्छा, त्याचा संग धरल्यामुळे म्हणजे परत 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 ती मनामध्ये घोळवल्यामुळे त्याचं इम्प्रेशन पक्क मनावर बसून गेलं की हे मला पाहिजेच आहे, त्याच्याशिवाय मला चालतच नाही. मग त्याला एक मोठं स्वरूप येतं, ते म्हणजे आग्रहाचं काम. आणि तो पूर्ण झाला तर तो पुन्हा प्राप्त व्हावा म्हणून लोभ, आणि नाही झाला तर ज्याच्यामध्ये जे येईल त्याला मी बाजूला करेन आणि मी उपभोगेन, हा जो तीव्रता आहे क्रोध. म्हणून का बरं तत्वापासून व्यक्ती ढळते. अर्जुन गीतेमध्ये ज्या वेळेला कृष्णाला विचारतो, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. अंतःकरणात असलेला रजोगुण हा काम हाच क्रोध आहे, वेगळा नाही. काम एष तोच क्रोध एष रजोगुणातून निर्माण होतो. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी, म्हणजे आता खरं दासबोधाचं निरूपण चाललं आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर एवढं सुंदर विवरण केलं आहे की हे सगळे जे कामक्रोध हे रजोगुणापासून निर्माण झाले, पण यांचा एक काका आहे तमोगुण, ते त्याचे जास्ती लाडके आहेत. आणि त्यामुळे त्याने आपलं निजपद ह्यांना देऊन टाकलेलं आहे काम आणि क्रोधांना. कुठलं? प्रमाद आणि मोह, चुकीचं वागणं आणि चुकीचं वागण्यामध्ये पुन्हा पुन्हा इच्छा होणं, ह्याचं निजपद त्यांना देऊन टाकलेलं आहे. मग यांनी सगळं आजपर्यंत जे काय आतून शांतीच्या मार्गाने साधनेच्या मार्गाने समजून घ्यायचा प्रयत्न केला त्या सगळ्याचं वाटोळं करून टाकलं. ही बोधाची रोपे लुंचिली, म्हणजे बोध थोडासा कुठेतरी अंकुरत होता, उपटून टाकला. शांती अंतःकरणातली घालवून टाकली आणि धैर्यदुर्ग पाडिले. अंतःकरणाची धैर्यरूपी आता मी साधनाच करेन असं जर तो दुर्ग बांधला होता, पाडून टाकला. त्यामुळे हे विषयदरीचे वाघ, विषयरूपी दरीमधले वाघ असे खूपच वर्णन आहे ते, म्हणजे त्याच्यामध्ये गेलं तर आता हे सगळं बाजूलाच पडेल. पण कितीही त्यांचा प्रकारे सावध केलेलं आहे की ह्याच्या मागे तुम्ही जाऊ नका असं त्यांना सांगायचं आहे. पण ते मागे जाऊ नका हे कळल्यानंतर पण अंतःकरणाला काहीतरी लागेल की ज्याच्यामध्ये ते राहिलं तर मग ते प्रोटेक्टेड राहील. ते कशामध्ये राहील? स्वरूपावर. म्हणून राहायचं कुठं आहे तर स्वरूपावर. त्याच्यामध्ये जो एक्सेस पार्ट आहे तो आम्ही कमी केला, पण मुळापासून ते जाण्यासाठी देहबुद्धी क्षीण होत जायला पाहिजे आणि ती क्षीण होण्यासाठी आत्मबुद्धी दृढ होत जायला पाहिजे. म्हणून इट इज सायमल्टेनियस प्रोसेस की आमची देहबुद्धी क्षीण होत नाही आहे, आत्मबुद्धी दृढ करायचा प्रयत्न कर. स्ववर राहायचं म्हणजे तरी काय कर, स्ववर राहायचा प्रयत्न कर. स्ववर राहता राहता हळूहळू ते रुजायला लागेल, स्थिर व्हायला लागेल, अंतःकरण त्यात राहायला शिकेल आणि शिकल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी हळूहळू त्याचं इम्प्रेशन अंतःकरणावरचं कमी होईल. म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी ह्यात प्रयत्नांचा भाग आहे. ती आपोआप होत जाणार नाही आहे की होईल आम्हाला तर कळलं आहे असं नाही होणार. प्रायोरिटीज सेट करायला लागतील आत्ता, आणि त्याच्यासाठी अंतःकरणाला त्याच्या इच्छेविरुद्ध थोडंसं बळजबरीने शिकवावंच लागेल. म्हणून रमण महर्षींसारख्या व्यक्तींकडे ज्या वेळेला ते शंकरराव देव बहुतेक तेच की मनाच्या श्लोकांचं संस्कृत भाषांतर घेऊन गेले होते, त्यावेळेला त्यांना इतकं ते आवडलं दासबोध मनाचे श्लोक रमण महर्षींना की ते म्हटले की हे अध्यात्म रत्न आहे. आणि त्यातला एक खूप मोठा म्हणजे आवडता श्लोक त्यांना खूप म्हणजे भावला की तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे, म्हणून सर्वथा त्याची शोधित जावे.
अंतःकरणाची वृत्ती मुळात काही तदाकार नाही आहे, तत्वाला वेध घेईल अशी नाही आहे, बाह्य गोष्टींमध्येच हिंडणारी आहे. म्हणून सतत ते शोधत राहावं याचा अर्थ त्याचा वेध घेत राहावा, समजून घेत राहावं, त्या प्रक्रियेत राहावं. आणि त्याच्यासाठी सतत राहावं असं म्हणत असताना याचा अर्थ आत्ता राहावं, ॲट द गिवन टाईम, ज्या वेळेला फ्री आहे त्या वेळेला. म्हणून ज्या गोष्टी किंवा जे विकार अंतःकरणाच्या पातळीवरचे निघून गेलेले आहेत, अशा व्यक्तींचं हे वर्णन चाललेलं आहे. क्रोध अंतःकरणातला गेला किंवा काही कशाचा आता त्याच्यामुळे अंतःकरण फार हलत नाही आहे. रमण महर्षींना ज्यावेळी त्यांच्या घरात एकदा, म्हणजे रमण घरात म्हणजेच आश्रमात चोर शिरलेले होते आणि चोरांना अशी अपेक्षा होती ते हे लोक सगळे राहतात साधू आणि यांच्याकडे काहीतरी द्रव्य असेल, आणि सगळं त्यांनी शिरल्यानंतर त्या भक्तांनी त्यांना आडकाठी करायचा प्रयत्न केला. महर्षींनी सगळ्यांना थांबा म्हटलं, त्यांना काय शोधायचं ते शोध रात्री, आणि त्यांनी सगळं धुंडाळलं, काहीच मिळालं नाही. तर त्याच्यावर ते चिडले आणि त्यांनी दांडे वगैरे आणलं, तर त्याने मारहाण करायला सुरुवात केली. महर्षींना पण 2-4 फटके मारले, तरी महर्षी शांत होते. मग ते सगळे लोक निघून गेले आणि त्याच्यानंतर आता पोलीस कंप्लेंट करायची वगैरे असं सगळं त्या भक्तांचं चालू झालं. आणि तुम्हाला लागलं का वगैरे, तर ते एकतर रमण महर्षींनी पोलीस कंप्लेंटला फारसं काही हे दिलंच नाही. आणि दुसरं म्हणजे ते म्हटलं की ज्याप्रमाणे तुम्ही लोक फुलांनी आणि नमस्कारांनी माझी पूजा करता, तसं त्यांनी मला फटक्यांनी माझी पूजा केली. असं म्हणणं स्वतःला फटके पडल्यावर हे किती अंतःकरण या बाह्य व्यवहारापासून, म्हणजे आपल्या घरात उद्या असं काही झालं तर फटके खाल्ल्यानंतर कंप्लेंट करू नये असं प्रमोट नाही करत आहे, पण स्वाभाविक स्थिती काय त्यांची. साधू स्वरूप स्वयंभ तेथे कैचा असेल दंभ, सगळे विकारांची लिस्ट दिली आहे. आता दंभ म्हणजे काय, जे आपल्याकडे नाही ते आहे असं दाखवणं, जे गुण आपल्याकडे नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे जाऊन एक पाऊल टाकलं आहे. त्यांनी असं म्हटलं, नाही ते दाखवणं हा एक भाग आहेच, त्याला दंभ म्हणतातच, पण अध्यात्मामध्ये जे आहे ते पण दाखवणं याला दंभ असं म्हणतात. की माझं झालं आहे आता, मग डिक्लेअर कशाला करतो, झालं आहे असं. झालं असेल तर ठीक आहे, हजारो लोकांचं आजपर्यंत झालं, तुझं काय जगामध्ये पहिलं झालेलं नाही आहे. एक मार्ग सेट करून दिल्यानंतर त्याच्यावर चाललं आहे आपण, बाकी काय. हा मार्ग काय आपण विकसित केलेला नव्हे. त्यामुळे ज्ञान झालं ह्याच्यामध्ये विशेष डिक्लेअर करणारी काही गोष्ट नाही, ते व्हायलाच पाहिजे होतं. इट वॉज प्राईम ड्युटी हे करणं. म्हणून त्या सगळ्या गोष्टी प्रदर्शनीय करणं, लोकविलक्षण वागणं, हे सगळं दंभ, म्हणजे असताना वागणं हे पण दंभ असं संतांना म्हणायचं आहे. या कारण आणि सर्व प्रकारच्या प्रापंचिकता, प्रपंच याचा अर्थ असा आपण धरतो की डे टू डे ॲक्टिव्हिटीज, असं नसून प्रपंच याचा अर्थ पंच म्हणजे 5 महाभूतं. सगळं जग हे 5 महाभूतांनी बनलेलं आहे आणि त्याचं प्राधान्य असलेल्या सगळ्या गोष्टी म्हणून प्रपंच. म्हणून प्रापंचिकता याचा अर्थ डे टू डे ॲक्टिव्हिटीज व्यवहारातल्या करणं असं नसून त्याच्यामध्येच अंतःकरणाचं प्राधान्य असणं आणि त्याच्या पलीकडे आतमध्ये तत्त्वस्वरूपाचा वेध घेण्याची प्रवृत्ती नसणं म्हणजे प्रापंचिकता. ती आता साधनेच्या बाबतीत उरलेली नसते. ते नेहमीचे व्यवहार करणं हे यथायोग्य चाललेलंच आहे, पण त्याच्यामधली आसक्ती आणि कर्तृत्वभाव हे दोन्हीही आता विलय पावलेले आहेत ज्ञानामुळे. हा सगळा परिणाम ज्ञानाचा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे सदोदित. म्हणून प्राप्त करायचं काय, आत्मज्ञान हे प्राप्त करायची गोष्ट आहे. आणि हे सगळे विकार त्याच्यामुळे हळूहळू साधना मार्गात त्यांचं प्राबल्य कमी होते नष्ट होऊन गेलं. म्हणून एक म्हणजे बाह्यतः काही मर्यादित विषय उपभोगणं अशी शिस्त स्वतःला लावणं, एक पहिला भाग. आणि दुसरा, एका बाजूला साधना करून तत्त्वस्वरूपाचा अनुभव घेणं. त्याच्यामुळे अंतःकरणाने बाह्यतः शरीराने उपभोग घेणं कंट्रोल केलेलं असलं तरी अंतःकरणामध्ये त्यांच्याबद्दल असलेला जो रस आहे, आवड आहे, गोडी आहे, ती पूर्णतः नष्ट होण्यासाठी, आसक्ती नष्ट होण्यासाठी परमदृष्ट्वा निवर्तते असं जे म्हटलं गीतेने, की तत्त्वस्वरूपाचा बोध झाल्यावरच ते पूर्णताने जाईल.
म्हणून प्राधान्याने करायची गोष्ट हीच आहे की तत्वस्वरूपाचा वेध आपल्या अंतःकरणामध्ये घ्यावा. आणि हे करत असताना कुठल्याही प्रकारच्या बाह्य प्रकृतीतून आलेल्या समोर आलेल्या गोष्टींनी विचलित न होणे, हे जे साधूंचं मुख्य लक्षण सांगितलेलं आहे. तर त्याला समर्थ असं म्हणतात की ह्या सगळ्यांचं मुख्य कारण काय आहे माहिती आहे का, की आपण स्वतः तत्वस्वरूप आहोत आणि सगळं विश्व हे पण आपलंच एक स्वरूप आहे, तत्वाचंच स्वरूप आहे, असा बोध निश्चित झालेला आहे. म्हणून कोणावर राग येत नाही, कोणाबद्दल दुःख वाटत नाही, काही गेल्याचा शोक होत नाही. का होत नाही, तर आपणच एकमेव आहोत तत्वस्वरूप, असा बोध झालेला आहे. म्हणून साधू आपणची एक, तेथे काहीचा दुःख शोक दुसरं कोणीतरी नाहीच आहे, सगळं तत्वस्वरूपाच्या अंगानेच स्थिरावलेलं आहे. श्रीधर स्वामी ज्या वेळेला पुढे त्यांचं ते कॉलेजमध्ये होते, पुण्यामध्ये शिकत होते, हॉस्टेलला राहत होते, आणि त्यांचं ठरलं पुढे की आता पुढचं आयुष्य हे संन्यास पुढे घ्यायचा, पण समर्थांच्या सेवेमध्ये साधनेलाच वाहून घ्यायचं. म्हणून सज्जनगडवर राहायला जायचं ठरलं, साधू व्हायचं आपण असं. त्यावेळेला त्यांचे सगळे मित्र इथे कॉलेजमधलेच, आता ते आवरावरी करत असताना त्यांना म्हणाले, त्यांना लक्षात आलं, हे महात्म्य कळलं की आपला एक मित्र अशा प्रकारे साधू व्हायला चाललेलं आहे. तर ते म्हणाले की तू चाललायस आणि त्यानंतर साधू बनून ज्यावेळेला तू येशील त्यावेळेला तू आमच्याकडे कसा बघशील. तर त्याच्यावर श्रीधर स्वामी असं म्हटले की ज्याप्रमाणे स्वतःच्याच अनेक फोटो काढले आणि त्याच्याकडे बघितलं, तर आपल्याच फोटोंकडे आपण जसं बघू तसं मी तुमच्याकडे बघेन. आत्मोपम्येन सर्वत्र स्वतःच आहे. हे सांगायला पण तयारी पाहिजे, अशा प्रकारे म्हणणं की माझ्याच स्वतःच्या फोटोकॉपी काढल्यानंतर मी जसं बघेन तसं तुमच्याकडे बघितलं जाईल. ज्ञानस्थिती किती कळलेली आहे हा त्याचा भाग आहे. म्हणून हे सगळं तत्वस्वरूपाचं वर्णन करत असताना ती व्यक्ती ज्यावेळेला व्यवहार करते इतरांशी, त्यावेळेला इतरांना पण जे प्राप्त होतं त्याच्याशी वागताना ते म्हणजे निरतिशय सुख प्राप्त होतं. मृदपणे जैसे गगन ज्याप्रमाणे मृदू आहे, वारा एखाद्या वेळी सुखद असतो, काही वेळेला झोंबतो, ताप बी फलेला असेल, पण आकाश कधी कोणाला झोंबत नाही, खुपत नाही. त्याचं असणं ते सगळीकडे आहे. दोन गोष्टींच्या मध्ये म्हणजे अंतरामध्ये जसं आहे तसंच त्या वस्तूमध्ये पण वेगवेगळ्या परमाणूंच्या मध्ये पण स्पेस आहेच. पण ते आकाशाचं असणं जाणवत देखील नाही, खुपत तर नाहीच. त्याप्रमाणे मृदूपणे जैसे गगन तैसे साधूचे लक्षण, तसा तो असतो. तत्वस्वरूपाला एक उपमा गगनाची दिलेली आहे. या कारणे साधू वचन कठीण नाही. साधूंचं वचन कधी खुपत नाही, ते रागावले तरी पण. ह्याचं कारण की त्यांच्या त्या रागवण्यामध्ये पण हित आहे समोरचं, ते हित शिष्याचं त्याला कळत नाही आहे, म्हणून ते रागवणं पण ते हितकारक असल्यामुळे ते खुपत नाही. वाईट वाटतं रागवले तर, पण त्यांनी रागवणं पण बरं वाटतं. ज्या अर्थाने ते आपल्यावर रागवले तरी त्या अर्थी त्यांनी मला आपला म्हटलेलं आहे. कारण नाहीतर कशाला रागवले असते, तर यस्थ जर का बघत असते तर. खूप सुंदर ज्ञानेश्वर महाराजांनी ह्याच्यावर पण बोलताना की कशा प्रकारचं हे साधूंचं रागवणं असतं, तर त्यांनी असं म्हटलं की पै मोहाचे नि सांगडे प्रेमानेच लासी पिले धरी तोंडे. लासी म्हणजे मांजरी. मांजरीची छोटी पिल्लं असतात, त्यांना इकडून तिकडे जाता येत नाही, त्यांना योग्य ठिकाणी कुठे राहायचं कळत नाही, काही वेळा डोळे पण उघडलेले नसतात सुरुवातीला. मग मांजरी तोंडात पकडते आणि इकडची तिकडे नेऊन ठेवते. ती जिथे ठेवेल तिथे ती राहतात. पण ते अशा प्रकारे उचलून नेत असताना ती दातानेच पकडत असते. एखादं भक्ष्य उंदराला पकडत असतील त्याही वेळा ती तशीच पकडते, पिल्लाला पण तशीच पकडते. आणि तसे पकडलेलं असताना दात लागत असतील की नाही, थोडे लागतच असतील, पण ओरखडे नाही उठत त्याचे. तसे पै मोहाचे नि सांगडे लासी पिले धरी तोंडे तेथ दातांचे आगरडे लागती जैसे. दात ज्या प्रकारे फर्म ग्रीप तर आहे पण लागत तर नाही, अशा प्रकारे ते मांजर पिल्लांना जसं नेतं तसा साधू जरी का रागवला तरी ते लागतं, पण ओरखडे उठत नाहीत. कारण का हे सांगतात ते बरोबर आहे, माझं चुकतं हे शिष्याला कळत असतं.
आणि ते प्रेमापोटी चाललेलं आहे हे प्रेम पण त्याच्यामध्ये जाणवत असतं. म्हणून ते साधूंचं वचन हे सगळ्या जे वर्णन आहेत त्यांचं वागणं बोलणं हे सगळं का सांगतायत तर बाह्य लक्षणं सांगणं चाललेलं आहे सिद्धांची. पण हे सगळं करत असताना जे मुख्य लक्षण हे सगळ्याचं मुख्य वर्म काय आहे, पुन्हा पुन्हा आपण थोडं रिपिटिशन वाटेल याच्यामध्ये, पण समर्थ असं सांगतात की सगळं धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. ह्याची जाणीव मुख्य वर्म साधू लक्षणाचे. मुख्य गोष्ट काय आहे साधूंची? स्वरूपी राहणे. सगळं धर्मामध्ये धर्म. स्वामींनी स्वतःच्या कार्याचं जी टॅगलाईन केलेली आहे ती सगळं धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. स्वरूपी प्रतिष्ठानची मुख्य गोष्ट ह्याच ओळीवरून गेलेली आहे. तर ते धर्म याचा अर्थ काय? धारयते इति धर्म हा. मग त्याच्यामध्ये अनेक त्याच्या डेफिनेशन्स वगैरे त्या विस्तारात आत्ता आपण नको जायला. पण एकूण धर्म याचा अर्थ समजायला गेला तर व्यक्तीमधलं आणि समाजामधलं तेजस्विता, ज्ञानमयता, नैतिकता हे जोपासण्यासाठी ज्या ज्या गोष्टींचा एकत्रित असण्याचा भाग आहे त्या जिथे सामावलेल्या आहेत आणि त्या धारण करण्यासाठी म्हणून जो साह्यभूत होतो तो धर्म असं एक व्यापक स्वरूप आहे. आणि दुसरं म्हणजे स्वधर्म. याचा अर्थ तुमच्यासमोर त्या क्षणाला जे कर्तव्य आलेलं आहे ते योग्य त्या भूमिकेतून नीट पार पाडणं स्वधर्म. म्हणून स्वधर्म हा नीट आचरणं हा एकूण व्यापक धर्माला सपोर्टिव्ह असलेला गोष्ट आहे जे आम्ही प्रॅक्टिकली करू शकतो. अशा स्वधर्माचं पण मुख्य स्थान काय? सतत समोर असलेलं कर्तव्य काय? स्वरूपी राहणे. ज्ञानप्राप्ती हवी असेल तर सगळ्या धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. ह्याची जाणीव मुख्य वर्म साधू लक्षणाचे. आणि हे साधूंचं लक्षण समजून घेणं. बाह्यतः साधू वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये असू शकतात, वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे असू शकतात, पण मुख्य एक गोष्ट ते सतत सांभाळत असतात. सर्वजण साधू दिसती वेगळं आले तरी ते स्वरूपी मिळाले. तत्त्वस्वरूपाने ते एक आहेत. असं का? आपण पण तत्त्वस्वरूपाने एकच आहोत पण आपलं लक्ष नाही आहे आणि त्यांचं सदोदित लक्ष आहे. हा जो डिफरन्स आहे तो कमी करत नाही. हे मुख्य धर्म सुधर्म आपला हा आहे की स्वरूपी राहणे, पुन्हा पुन्हा त्या तत्त्वाचा वेध घेत राहणे आणि त्याच्यातून पुढे त्या स्थिती डेव्हलप होणे, त्या स्थिर होणे, मॅच्युअर होणे, पुढची स्थिती गाठणे हे सगळं एकाच प्रक्रियेतून होणार आहे. ही सगळी लक्षणं आमच्यामध्ये नकळत निर्माण होत जातील जी साधूंची सांगितलेली आहेत. पण त्याच्यासाठी एकच भाग पुन्हा पुन्हा करायला लागेल तो म्हणजे स्वरूपी राहणे. ऐशी साधूची लक्षणे अंगी बाणती निरूपणे पुन्हा पुन्हा समजून घ्यायला लागेल. कारण असं व्हावं असं वाटलं तरीसुद्धा अंतःकरणाचा जोर कमी पडतो, प्रेरणा कमी पडते. म्हणून पुन्हा पुन्हा श्रवण करत राहणं, पुन्हा पुन्हा मनन करत राहणं, आचरण तपासत राहणं या सगळ्याने परंतु स्वरूपी राहणे निरंतर. काही करून स्वरूपी राहण्याची जी टेंडन्सी आहे ती वृद्धिंगत करत राहणे. निरंतर स्वरूपी राहता स्वरूपाची होई जे तत्वता मग लक्षणे अंगी बाणता वेळ नाही. स्वरूपी राहिल्या मती अवगुण अवघेची सांडती परंतु यासी सत्संगती निरूपण पाहिजे. म्हणून सत्संगाला ज्या अतिशय महत्त्व दिलेलं आहे त्याचं कारण हे आहे की आम्ही त्या मार्गावर चालण्यासाठी आमची गती वृद्धिंगत व्हावी आणि मती ही स्वरूपी स्थिर होण्यासाठी तिला योग्य दिशा मिळावी. हे सगळं करत असताना ही सिद्धलक्षणं सांगत असताना ती सिद्धलक्षणं प्राप्त होण्याच्या आधी स्वरूपावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जे जे प्रक्रियेमधले अडथळे आहेत, प्रक्रिया करत असताना, प्रक्रिया म्हणजे योगज्ञान प्रक्रिया, ती करत असताना ज्या ज्या काही मधले टप्पे आहेत जिथे साधक आपण झालोच असं समजून अलीकडच्या स्थितीलाच सॅटिस्फाय होऊ शकतो, ते अडथळे पुढच्या समासामध्ये समर्थांनी सांगितलेले आहेत. ते पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत.